इतिहासकार, प्रबोधनकार, विचारवंत, अभ्यासू वक्ते, लेखक व बहुजनांना नवे विचार आणि दिशा देणारे स्वर्गीय माननीय देशमुख यांच्या 11 जुलै जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्याकरिता मराठी सेवा संघातर्फे माननीय देशमुख एक आकलन या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बळीराजा संशोधन केंद्र, मराठा सेवा संघ परिसर, त्रिमूर्तीनगर येथे करण्यात आले आहे। या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश माराराव, प्राध्यापक अशोक राणा, प्राध्यापक PS चंगोले, डॉक्टर बबन नाखले, इंजिनियर विवेक कडू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मधुकर मेहकर यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या मुलाखतीत केलेले आहेत। सर्वात प्रथम मी मामा देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। बहुजन समाजाकरिता जे मामा सरांनी काम केलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता मराठा सेवा संघाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक मामा देशमुख एक आकलन हे पुस्तक प्रकाशित करण्याचा आम्ही आयोजित केलेला आहे। दिनांक 11 जुलैला त्यांच्या जन्मदिनी हा कार्यक्रम साजरा होणार आहे। मामा देशमुख सरांनी खरा इतिहास या जगासमोर आणलेला आहे। आतापर्यंत जो काही इतिहास लिहिला गेला होता त्यामध्ये एका समाजाचं वर्चस्व आपल्याला दिसून आलेलं होतं आणि त्यांनी बराचसा खोटा इतिहास आपल्यासमोर मांडणी केली होती आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या ज्या काही कल्पना निर्माण झाल्या होत्या त्या सर्व चुकीच्या कल्पना दूर करण्याचं काम मामा देशमुख सर यांनी केलेलं आहे। अशा महान व्यक्तीचं काम समोर समाजापर्यंत पोहोचावं या दृष्टीने एक छोटासा आमचा हा प्रयत्न आहे। त्याकरता सरांचं एक महाराष्ट्रातून अनेक लेखकाकडून लेख घेतलेले आहे आणि मामा सरांनी जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा एक हेतू आहे। या कार्यक्रमाला प्रसिद्ध वक्ते, विचारवंत ज्ञानेश माराराव जे चित्रलेखाचे माजी संपादक आहेत ते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहे। तसेच या विदर्भात नाही तर महाराष्ट्रावर परिचित असलेले प्राध्यापक अशोक राणा हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे आणि त्यासोबतच अनेक मातब्बर विचारवंत या कार्यक्रमात आपली उपस्थिती देणार आहे। त्यामध्ये बबनराव नाखले जे मामा सरांसोबत अनेक वर्ष काम केलं ते प्राध्यापक चंगोले सर हे सुद्धा आणि प्राध्यापक वीरेंद्र कडू या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहे। मी सर्व समाज बांधवांना विनंती करेल की मामा सरांचं जे कार्य आहे ते जर आपण त्याच्याबद्दल आपुलकी आपणास असेल तर या कार्यक्रमात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि ज्ञानेश माराराव आणि प्राध्यापक अशोक राणासारखे महान विचारवंत या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। मी या पुस्तकाच्या संबंधित प्राध्यापक बबनराव नाखले आणि अरुण मानकर यांच्याविषयीसुद्धा आभार व्यक्त करतो। हे पुस्तक तयार करण्याकरता या दोघांनी अतोनात मेहनत घेतलेली आहे आणि हे पुस्तक समाजासमोर आणण्यात त्यांचे फार मोठे श्रेय आहे। हा कार्यक्रम घेण्याच्या मागे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांची आमच्या मागे प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतूनच या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। आजपर्यंत बहुजन समाजामध्ये अनेक महान व्यक्ती होऊन गेले, परंतु त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत नाही, त्यामुळं हे पडद्याआड जातात। परंतु असे महान व्यक्ती समाजापर्यंत त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे म्हणून आमचा हा एक छोटेखानी एक प्रयत्न आहे। मामा सर इतिहासामध्ये त्यांनी जी लेखणी समाजासमोर एक निर्माण केलेली आहे त्याचा आदर्श अनेक वक्त्यांनी विचारवंतांनी आज करायला पाहिजे
आणि अशा प्रकारचं सत्यशोधन समाजापर्यंत आणण्याची आपली ही जबाबदारी आहे. जर खरा इतिहास समाजासमोर आला तर नक्कीच त्या समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे.